नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालय मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी शेती ही करायची गोष्ट नाहीये, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे. शेती करणे किंवा बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही शेती करतोय, तर शेती ही करण्याची गोष्ट नाहीये, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तर हे ब्रह्मांड, ही सारी पृथ्वी बनली कशी, याचा आपल्याला अगोदर अभ्यास करावा लागेल. जंतूनाम जीवनम कृषी, जंतूनाम जीवनम कृषी. आपले पहिले कृषी सायंटिस्ट, कृषी शास्त्रज्ञ पहिले म्हणजेच आपले पाराशर परशुराम ऋषी, त्यांनी पारसर सरिता हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये पहिली ओळी आहे, जंतूनाम जीवनम कृषी, जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो, एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. जीवो जीवस्य जीवनम, जंतूनाम जीवनम कृषी. तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात आली तरच आपण शेती ही समजून घेतली असं म्हणता येईल. तर आपण आजपर्यंत आपल्या जवळपास 5-10 पिढ्या संपल्या, आपल्याला शेती आपण करतो असं म्हणतो. पण शेती कोण करतं? शेती जंतूनाम जीवनम कृषी, जंतु का जीवन ही कृषी है. जंतूचं जीवनच ही शेती आहे. एका जीवाचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये ट्रान्सफर होणं म्हणजेच शेती आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो म्हणजेच शेती आहे. म्हणजे हे ब्रह्मांड बनलं कसं, याचा आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. तर हे ब्रह्मांड बनलं मित्रांनो एनर्जी पासून. ऊर्जा, एनर्जी, शक्ती, ताकद, पॉवर, ही जे नावं आहेत हे एका शक्तीची नावं आहेत. आणि ती शक्ती म्हणजेच आपली नवदुर्गा शक्ती, ज्याचा अनुष्ठान आपण नवरात्रीमध्ये करतो, ती नवदुर्गा शक्ती. मग ह्या नवऊर्जेनं हे पूर्ण ब्रह्मांड बनवलं आहे. ह्या नवऊर्जेनं पूर्ण ब्रह्मांड बनवलं आहे. त्याची स्पीड आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. मग ह्या नवऊर्जेनं ब्रह्मांड बनवलं कसं? ह्या नवऊर्जेपासून एक अणु निर्माण झाला, ह्या नवदुर्गेपासून एक रेणू निर्माण झाला आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानानं नाव दिलं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि आपली प्राचीन भारतीय संस्कृती म्हणजे अध्यात्म, आपल्या ऋषीमुनींनी त्यांना नाव दिलं आहे ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि हे त्रिरेणू म्हणजे हे 3 रेणू आहेत ना, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, ब्रह्मा, विष्णू, महेश. ह्या 3 रेणू आणि ह्या 3 शक्त्या म्हणजेच क्वार्क आणि एनर्जी. 3 क्वार्क, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि त्याला जोडणारी एनर्जी, शक्ती, ताकद, पॉवर, सूक्ष्म एनर्जी. तर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन पासून बनला अणू, रेणू आणि परमाणू. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन
तर याला ताकद दिली शक्तीनं, आणि ह्या शक्तीचं रूपांतर झालं एका परमाणूमध्ये म्हणजे पदार्थामध्ये, आणि त्या प्रदार्थाचं स्वरूप म्हणजेच आपल्याला दिसणारं प्रत्येक एक पीस म्हणूया आपण त्याला, प्रत्येक तत्व म्हणूया आपण त्याला, ते ठोस पदार्थ म्हणजेच परमाणू, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पासून बनला परमाणू म्हणजे ठोस पदार्थ, आणि तो पदार्थ कोण्यातरी कामाला आला, त्याच्यापासून एनर्जी मिळाली, आणि ती एनर्जी ज्या जीवानं ग्रहण केली त्या एनर्जीच्या माध्यमातून त्यानं आपलं जीवनक्रम पूर्ण केलं, आणि जीवनक्रम पूर्ण केल्यानंतर डिवाइस ज्यावेळेस होतो, तो डिकम्पोज ज्यावेळेस होतो, त्याचं जीवन उदरनिर्वाह ज्यावेळेस संपतो, त्यावेळेस पण तिथं काही टिश्यूज असतात, आणि त्या टिश्यूजमधून अँटीबॉडीजमधून परत दुसऱ्या जीवाचं जीवन सुरू होतं. म्हणजे एका जीवानं दुसऱ्या जीवाला जीवन दिलं असा त्याचा अर्थ होतो. एका जीवानं दुसऱ्या जीवाला जीवन दिलं असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम या तत्वावर पृथ्वी चलते, ही सृष्टी चलते, आणि ही कृषी पण चलते. जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. उदाहरणार्थ सांगतो, ही हवा आहे, ही हवा पानाच्या स्वरूपामध्ये, पानाच्या वरच्या लहरीमध्ये हरितलव ज्याला म्हणतो त्याच्यावर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया झाली, आणि हवा झाडानं शोषून घेतली, ती एनर्जी शोषून घेतली, झाडानं पाणी घेतलं, सूर्यप्रकाशाचा प्रकाश त्या पानावर मिळाला, आणि क्लोरोफिलची प्रक्रिया तिथं निर्माण झाली, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फोटोसिंथेसिस, आणि त्याच्यातून जी एनर्जी मिळाली ती एनर्जी कन्वर्ट झाली फुलामध्ये, ती एनर्जी कन्वर्ट झाली एका फळामध्ये, ते फळ कालांतराने पिकलं, आणि ते फळ आपण खाल्लं, आपण खाल्ल्यानंतर त्याची एनर्जी परत आपल्याला मिळाली, आपण त्या फळातील एनर्जीचा उपयोग केला, आणि आपलं उदरनिर्वाह आपण तिथं पूर्ण केला, आणि आपला जीवनक्रम पूर्ण केला, आणि आपण जे परत वेस्टेज टाकलं म्हणजे मानवी विष्ठा ती टाकली, तिचं डिकम्पोजेशन ज्यावेळेस झालं त्याच्यातून पण काही एनर्जी सूक्ष्मजीवाला मिळाली, आणि सूक्ष्मजीवानं परत ते एन्झाईम बनवले, ते एन्झाईम परत झाडाच्या मुळाला गेले, परत ते एन्झाईम झाडाच्या मुळानं शोषून घेतले, परत त्या झाडाला पानं आले, फुलं आले, आणि परत फळ आलं, आणि ते फळ परत आपण खाल्लं. म्हणजे ही जी सायकल आहे ना, हे फक्त एनर्जीचं ट्रान्सफर आहे, हे फक्त एनर्जीचं ट्रान्सफर आहे. एनर्जी तयार करता येत नाही, एनर्जी नष्ट करता येत नाही, फक्त एनर्जीचं ट्रान्सफर असतं. म्हणजे लाईट आणि लाईटची तार हे माध्यम आहे, लाईट ही एनर्जी आहे. जर समजा ताराच्या माध्यमातून लाईटापर्यंत ती एनर्जी पोहोचली तर तुम्हाला प्रकाश मिळेल, आणि ताराच्या माध्यमातून ती एनर्जी जर फॅनपर्यंत पोहोचली तर तुम्हाला हवा मिळेल. आलं लक्षात? हे एनर्जीचं ट्रान्सफॉर्म आहे, एनर्जीचं ट्रान्सफॉर्म आहे. ना तर एनर्जी तयार करता येते, ना तर एनर्जी संपवता येते, फक्त एनर्जी ट्रान्सफर केल्या जाते. तशी आपल्या शेतीमध्ये एनर्जी ट्रान्सफर केल्या जाते. शेती आपण करत नाही, शेती आपण आपल्या शेतीमध्ये असणारे सूक्ष्म बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो जीव सृष्टी, जीवाणू कल्चर, त्या माध्यमातून शेती केल्या जाते. तर ते जीवाणू कोणकोणते आहेत, बॅक्टेरिया कोणते आहेत, किती प्रकारचे अणू आहेत, किती प्रकारचे रेणू आहेत, किती प्रकारचे जीवाणू आहेत, या सर्व गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागेल. तर शेतकरी मित्रांनो, एनर्जी हे फक्त एक ट्रान्सफर करता येते, एनर्जी तयार करता येत नाहीये. एनर्जीचं ट्रान्सफर करता येतं, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमापर्यंत पोहोचवता येते. हेच एनर्जीचं मुख्य स्वरूप आहे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.